हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 136. गुंफिवा ज्वाळाचिया माळा, लेईलिया ही अनळा, भेदाचिया आहाळा, काय पडणे आहे. अर्थात अग्नी प्रज्वलित झाल्यावर तो ज्वाळांच्या माळा परिधान करतो. मग आता त्यात काही भेदाची दरी निर्माण झाली की काय. माऊली म्हणतात की अग्नी प्रज्वलित होतो आणि त्यामधून ज्वाळा तयार होतात. अशा वेळी असे वाटते की जणू काही त्या अग्नीने ज्वाळांच्या माळा परिधान केल्या आहेत. माऊली प्रश्न विचारतात की यामुळे तो अग्नी आणि त्या ज्वाळांच्या माळा असा तेथे भेद निर्माण झाला आहे की काय. तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. तथापि आपण आपल्या अंगावर जर माळा परिधान केल्या तर आपण आणि त्या माळा असे तेथे भिन्नत्व असेल. कारण त्या माळा आपल्यामधून निर्माण झालेल्या नसून त्या बाह्य फुलझाडांवरून काढलेल्या पानाफुलांच्या त्या माळा आहेत. आपला किंवा आपल्या देहाचा त्या माळा निर्माण करण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तेथे भेदाची दरी आहे. परंतु येथे तसे नाही. अग्नीच्या ज्वाळा त्याच अग्नीमधून निर्माण झालेल्या आहेत. तो अग्नी आणि त्या माळारूपी ज्वाळा यात जराही भेद नाही. तेथे दरी नाही, तर उलट तेथे अग्नी आणि त्याच्या ज्वाळा यात एकत्व आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म आणि त्यात निर्माण झालेले वस्तुजगत यात जराही भेद नाही. तेथे दरी नाही. कारण येथील वस्तुजगत ज्या मायेमधून निर्माण झाले आहे ती माया आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेली आहे. इतकेच काय, तर त्या प्रत्येक वस्तुजगतामध्ये आत्मपरब्रह्म अंशात्म रूपाने वसलेले आहे. एरवी मायेमधून त्याची निर्मिती अशक्य आहे. काही कारणाने जेव्हा त्या वस्तुजगतामधून आत्मपरब्रह्म निघून जाते तेव्हा ते वस्तुजगत नष्ट होते. म्हणजे ते आपल्या निर्माणात आत्मपरब्रह्मात विलीन होते. यावरून असे सिद्ध होते की ब्रह्मांड, त्यामधील वस्तुजगत आणि आत्मपरब्रह्म यात एकत्व आहे. येथे भेद दरी नाही. येथे जे काही आहे ते सर्व तेच ते एकत्व आहे. ओवी क्रमांक 137. की रश्मीचेनी परिवारे, वेडूनी घेतला थोरे, तरी सूर्यासी दुसरे बोलो येईल. अर्थात सूर्याच्या किरणांनी सूर्याला वेढून घेतले, याचा अर्थ त्यापासून सूर्य निराळा आहे असे म्हणता येईल का. आपण आपल्या अंगावर पांघरूण लपेटून घेतो. अर्थातच आपण आणि पांघरूण निराळे असतो. ते पांघरूण काही आपल्यामधून निर्माण झालेले नसते. ते काही आपल्या अंगाचा एक भाग नसते. ते पांघरूण दूर केले की आपण पांघरुणापासून अलग होतो आणि पांघरूणही आपल्यापासून अलग होते. तथापि जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी त्याच्यामधूनच त्याच्या प्रकाशाची किरणे फाकतात आणि अशा प्रकारे त्या प्रकाशाच्या किरणांनी सूर्य लपेटला जातो. ती प्रकाशाची किरणे सूर्याचाच एक भाग असतात. येथे सूर्य आणि त्याच्या प्रकाशाची किरणे एकत्वाने बद्ध असतात. त्यात भेद नाही. सूर्य त्याच्या प्रकाशाच्या किरणांपासून निराळा नसतो. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म आणि त्यामधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निर्माण झालेले ब्रह्मांड, वस्तुजगत यात जराही भेद नाही. त्यात एकत्व आहे. या ब्रह्मांडात त्यातील प्रत्येक वस्तुजगतात आत्मपरब्रह्म भरभरून व्यापलेले आहे. ब्रह्मांडामधील तमाम वस्तुजगत हे सर्व आत्मपरब्रह्माचाच अविभाज्य भाग आहे. जे जे आहे ते सर्व आत्मपरब्रह्मच आहे.
याचा अर्थ येथे आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही अस्तित्वात नाही. ओवी क्रमांक 138. चांदणी याचा गिवसू, चांदावरी पडलिया बहुवसू, काय केवळपणी त्रासू देखिजेल. अर्थात चंद्राचे चांदणे चंद्रावर सर्वत्र पसरले तर त्यात चंद्राच्या एकत्वाला काही बाधा आहे का? चंद्राचे चांदणे चंद्राला ग्रासून टाकते, ते त्याच्यापासून फाकते आणि सर्वत्र दूरवर पसरते. चंद्र आकाशात जेथे असतो तेथेच त्या कक्षेत राहून पृथ्वी सभोवती फेरे घेत असतो. तथापि त्याचे चांदणे इतर ग्रहांपर्यंत दूरवर पसरते. असे होऊनही माऊली म्हणतात की यामुळे चंद्राच्या एकत्वाला काही बाधा येते का? तर तसे मुळीच होत नाही. चंद्र त्याच्या त्या चांदण्यांसह एकत्व सांभाळून असतो. याचप्रमाणे माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्मामधून अनेकविध वस्तुजगत या ब्रह्मांडात सुदूरवर विश्वाविश्वांमधून पसरते, तरीही ते तमाम वस्तुजगत आत्मपरब्रह्मापासून अलग नसते. ते त्याचाच एक अविभाज्य भाग असते. त्या वस्तुजगतात कणाकणात, थेंबाथेंबात, अंशात्मक रूपात आत्मपरब्रह्म व्यापलेले असते. याचा अर्थ येथे आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही अस्तित्वात नाही. तेच ते या ब्रह्मांडात विविध स्वरूपात मोठ्या मजेत वैश्विक लीला करत असते. आपण त्याचाच अंश आहोत हे भान सतत ठेवून या भौतिकाला साक्षी राहून कैवल्य प्राप्त करावे. ओवी क्रमांक 139. दळाचिया सहस्त्रवरी फाको आपुलिया परी, परी नाही दुसरी भास कमळी. अर्थात कमळाची 1000 दळे आपापल्या परी फाकतात, तरीही तेथे 1000 काय दुसऱ्या कमळाचाही आभास होत नाही. माऊली म्हणतात की एका कमळाची 1000 दळे फाकतात, तरीही तेथे 1000 कमळे असल्यासारखी दिसत नाहीत. त्यामधून 1000 कमळे उगवत नाहीत. 1000 दळे असूनही कमळ एकच असते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधून या ब्रह्मांडात अगणित अनंत वस्तुजगत निर्माण होते. ते ब्रह्मांडात सर्वत्र दूरवर पसरते. त्यात असंख्य विविधता आहे, तरीही येथे आत्मपरब्रह्माचे एकत्व तसेच अबाधित असते. सर्व काही त्या एकमेव असलेल्या आत्मपरब्रह्माला जोडलेले असते आणि सतत जोडलेलेच राहते. ओवी क्रमांक 140. सहस्त्रवरी बाह्या आहाती सहस्रार्जुना राया, तरी तो काय तिया एकोत्तरावा. अर्थात सहस्त्रार्जुन राजाला 1000 हात होते. याचा अर्थ तेथे 1000 सहस्त्रार्जुन राजे होते असे नाही. सहस्त्रार्जुन नावाचा एक राजा होता. त्याला 1000 हात होते, म्हणूनच त्याला सहस्त्रार्जुन असे नाव मिळाले. तथापि 1000 हात असूनही तेथे राजा एकच होता, कारण ते 1000 हात हे त्या एकाच राजाच्या अंगाचा अविभाज्य भाग होते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधून या ब्रह्मांडात अगणित अनंत वस्तुजगत निर्माण होते. त्यात असंख्य विविधता आणि वैचित्र्य आहे, तरीही येथे आत्मपरब्रह्माचे एकत्व तसेच अबाधित असते. सर्व काही त्या एकमेव असलेल्या आत्मपरब्रह्माचाच अविभाज्य भाग असून ते आत्मपरब्रह्माला सतत जोडलेले असते आणि सतत जोडलेलेच राहते. हरिओम.